नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. मित्रांनो, रेल्वे आर-आर-बी ग्रुप डी या पदासाठी आपण अर्ज केले होते आणि त्याचे आता हॉल तिकीट जारी झालेले आहेत. ते कसे डाउनलोड करायचे आणि काय प्रोसेस असणार आहे, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आज बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे मेसेजसुद्धा आलेले आहेत त्यांच्या जीमेलवर आणि त्यांच्या फोन नंबरवर मेसेजद्वारे. तर मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम rrbdgialam.com ह्या वेबसाईटवर यायचे आहे. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफरन्स पाहायला मिळेल. कॅन्डिडेट लॉग इन. तर मित्रांनो, तुम्हाला इथे खाली आल्यानंतर तुम्हाला पंजीकरण संख्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर मित्रांनो, कोणाकोणाकडे रजिस्ट्रेशन नंबर पण माहीत नसेल, ते कसा मिळवायचा ते पण मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी रजिस्ट्रेशन नंबर कसा मिळवायचा ते पण सांगणार आहे. तर मित्रांनो, उपयोगकर्ता पासवर्ड तुम्हाला इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. पहिले दिनांक तुमचा टाकून घ्यायचा आहे डेट ऑफ बर्थचा, आणि नंतर तुमचा महिना कोणता आहे ते सिलेक्ट करायचा आहे. महिना सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे इयर, तुमचं जन्मवर्ष ते निवडायचं आहे. निवडल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड व्यवस्थित फिलअप करून घ्यायचा आहे. फिलअप केल्यानंतर लॉग इन करे या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही कॅप्चा कोड फिलअप करून घ्यायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफरन्स पाहायला मिळेल. त्यामध्ये तुम्हाला इथे परीक्षा का विवरण, एक्झाम डिटेल्स, पंजीकरण संख्या म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आणि विद्यार्थ्याचे नाव, वडिलाचे नाव, लिंग आणि कोणत्या कास्टमधून अर्ज करतात ते पण इथे पाहायला मिळेल. ते झाल्यानंतर तुम्हाला इथे सिटी इंटिमेशन स्लिप हे दिसणार आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथेच हॉल तिकीट डाउनलोड करायचं ऑप्शन्स येणार आहे. तुम्ही प्लीज क्लिक हेअर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. तर माझे इथे हॉल तिकीट डाउनलोड झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करून याची प्रिंट मारू शकता. तर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम आहे की नाही, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नाही. तर तुम्हाला इथे लॉग इन विथ आधार नंबरवर क्लिक करून तुमचा इथे जे नंबर दिला होता, आधारला नंबर लिंक आहे आणि ज्या विद्यार्थ्याचा जो आधारला नंबर होता तो इथे नंबर टाकून घ्यायचा. या वेबसाईटची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही ते मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता. आता इथे या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर जनरेट आधार OTP या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP ते व्यवस्थित याच्यात टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन होशाल तुम्ही. OTP 706581. तर आता इथे आपल्याला OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर आय एम नॉट रोबोट या बटनावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथे लॉग इन होऊन जाल. लॉग इन झाल्यानंतर ॲप्लिकेशन हिस्ट्री याच्यावर आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता हे आपले रजिस्ट्रेशन नंबर आहेत. तुम्ही कोणते कोणते फॉर्म भरले होते ते. ग्रुप डीचा रजिस्ट्रेशन नंबर, रिक्वायरमेंट फॉर व्हेरियस पोस्ट्स इन लेवल 1 ऑफ 7 CPC पे मॅट्रिक्स. म्हणजेच ग्रुप डी हे याचे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर इथे पाहायला मिळेल. मित्रांनो, हे होती माहिती. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.